श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मेष राशीचे जातक कसे असतात आणि त्यांची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये काय आहेत आणि मेष राशीच्या लोकांनी कोणते उपाय करावे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. मेष राशीवर मंगळाचे राज्य असते, ज्यावर अग्नी तत्वाचे वर्चस्व असते. ही एक पुरुषी राशी आहे. तिचे राशीचिन्ह मेष आहे. मेष राशीचा नैसर्गिक स्वभाव धाडसी, गर्विष्ठ आणि पुरुषी आहे. ते अगदी थोडासाही विरोध सहन करू शकत नाहीत. त्यांना सहज राग येतो, परंतु त्यांचा राग अल्पकाळ टिकतो. मेष राशीचे लोक सहसा मध्यम उंचीचे असतात. अतिउत्साही असल्याने ते अनेकदा घाईघाईत त्यांचे काम गोंधळात टाकतात. मेष राशीच्या लोकांचे विचार स्वतंत्र असतात. त्यांना इतरांचे राज्य आवडत नाही. ते इतरांच्या वर्चस्वाखाली किंवा नियमाखाली वाढू शकत नाहीत. त्यांचा विकास तेव्हा शक्य आहे जेव्हा ते स्वतंत्रपणे काम करतात. त्यांनी त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे, परंतु रागामुळे ते आत्मसंयम गमावू शकतात. साधारणपणे मेष लग्नात जन्मलेले लोक धाडशी, शक्तिशाली, तेजस्वी आणि मेहनती असतात. हे गुण त्यांना जीवनात इच्छित आदर किंवा प्रतिष्ठा मिळवण्यास सक्षम करतात. ते अत्यंत सक्रिय आणि गतिमान असतात आणि हे गुण त्यांना जीवनात इच्छित प्रगती साध्य करण्यास मदत करतात. मेष लग्नाच्या प्रभावाखाली जातक त्यांचे शुभ आणि महत्त्वाचे कार्य परिश्रम आणि निर्भयतेने पूर्ण करते. त्यांच्यात स्वाभिमानाची भावना देखील असेल आणि त्यांच्या स्वतःच्या परिश्रम आणि क्षमतेने जीवनात आदर आणि प्रतिष्ठा मिळवू शकतील. या लग्नाखाली जन्मलेल्यांना आयुष्यात अनेक समस्या आणि अडचणी येतील, परंतु कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाद्वारे तुम्ही त्यांना तोंड देऊ शकाल आणि त्यांचे निराकरण करू शकाल. तुमच्या स्वभावात उदारता आणि सहनशीलता देखील असेल आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही इतरांना तुमचा पाठिंबा द्याल, ज्यामुळे लोकांमध्ये आदर निर्माण होईल. तुमची सांसारिक कामे उशिरा पूर्ण होतील, तरीही तुम्ही अभिमान आणि सन्मानाची भावना राखाल. तुमच्या कठोर परिश्रमामुळे कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि तुम्हाला सामाजिक गटामध्ये वेळेवर आदर आणि सन्मान मिळत राहील. तुम्ही तुमचा नम्र स्वभाव इतरांसमोर दाखवावा. अनावश्यक दिखाऊपणा टाळावा. तुम्हाला जीवनात अपेक्षित आनंद, समृद्धी आणि संपत्ती मिळेल. तुम्ही एक मेहनती, तेजस्वी, हुशार परंतु मंद काम करणारे असाल आणि जीवनातील आवश्यक सुखांचा आनंद घेण्यास सक्षम असाल. तुम्ही खूप मेहनती व्यक्ती आहात आणि साहसी गोष्टी करायला आवडतात. अशा व्यक्तींना खेळ, शिकार, लष्करी आणि पोलीस काम, यंत्रसामुग्री, भट्टी, ज्वलनशील पदार्थ आणि धातू यात रस असतो. तुमचे धार्मिक विचार इतरांपेक्षा वेगळे आहेत. तुम्ही शक्तीचे उपासक आहात. अशा व्यक्ती त्यांच्या शब्दावर खरे असतात आणि तुमच्या राशीवर अग्नितत्वाचे वर्चस्व असूनही तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम असता. तुम्हाला भांडणे आवडत नाहीत, परंतु जेव्हा कोणी तुमच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते त्यांना एक शक्तिशाली धडा शिकवल्याशिवाय शांत बसत नाहीत. अशा व्यक्ती बहुतेकदा युद्धात पारंगत असतात. त्यांना अनेकदा जमीन आणि न्यायालयीन प्रकरणामध्ये विजय मिळतो. 28 वर्षाच्या वयानंतर तुमचे भाग्य वाढण्याची शक्यता आहे. तसेच यासाठी तुमच्या कुंडलीतील भाग्य स्वामीचा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे. जर तुमचा जन्म 21 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान झाला असेल तर 28 वर्षाच्या वयानंतर तुमचे भाग्य नक्कीच वाढेल. सुरुवातीला तुमच्या स्वभावात एक प्रकारचा भडकपणा असेल. परिणामी तुम्ही कधीकधी अनावश्यक राग आणि चंचलता दाखवू शकता. तुमच्या जन्मस्थानाशिवाय तुमच्या आयुष्यात इतरत्र यश मिळणार नाही आणि तुमचे जीवन तिथे आनंदाने जाईल. शिवाय तुम्ही कठोर परिश्रम करून सांसारिक सुखाचे साधन मिळवू शकाल आणि त्यांचा आनंद घेऊ शकाल. तुम्ही पूर्णपणे स्वतःहून घडलेले व्यक्ती आहात. तुम्ही तुमचे नशीब स्वतः घडवता. पण लक्षात ठेवा, कठोर परिश्रमाशिवाय तुम्ही फारसे काही साध्य करू शकत नाही. जर तुमचा जन्म भरणी नक्षत्रात झाला असेल आणि तुमचे नाव ल ने सुरू होत असेल तर तुम्हाला उच्च व्यक्ती मानले जाते. तुमचे अनेक मित्र आहेत आणि त्यांचे तुम्हाला पूर्ण आशीर्वाद आहेत. तुम्हाला उथळ आणि गप्पाटप्पा करणारे मित्र आवडत नाहीत. तुम्ही दूरदर्शी आणि काटकसर करणारे आहात. तुम्हाला अनावश्यक खर्च किंवा दिखावा करण्यात रस नाही. प्रवास आणि फिरण्याच्या तुमच्या प्रेमासोबतच तुम्हाला मसालेदार आणि चविष्ट जेवणातही रस आहे. लाल रंग आणि ज्वलनशील पदार्थ तुमच्यासाठी अनुकूल आहेत. मंगळ हा एक शूर आणि तेजस्वी ग्रह असल्याने शांती आणि आनंदाचा अभाव असलेल्या ठिकाणी संघर्ष आणि फटकाराद्वारे तुमचे ध्येय सहजपणे साध्य करू शकतो. मंगळवार तुमच्यासाठी सर्वात शुभ दिवस असेल आणि तुमचे कुलदैवत हनुमानजी तुमच्या इच्छा पूर्ण करतील. तुमचा अनुकूल रत्न प्रवाळ आहे. मेष राशीच्या लोकांसाठी उपाय. मेष राशीच्या लोकांनी बजरंगबलीची पूजा करावी. सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचा पठण करावे. कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी रिमोचन मंगलसूत्राचे पठण करावे. जर तुम्हाला तुमच्या उपजीविकेत कामाच्या ठिकाणी समस्या येत असतील तर तुमच्या गळ्यात प्रवाळ किंवा तमद असलेले मंगलयंत्र घाला. मंगळवारी उपवास करा. गाईला डाळ आणि गूळ खाऊ घाला.
तांबे आणि सोन्याच्या मिश्रणापासून 5.25 ते 9 रत्ती वजनाची अंगठी बनवा आणि ती घाला. तुम्हाला फायदा होईल. प्रवाळ किंवा तांब्याचे रत्न घाला. जर हे रत्न नसतील तर तांब्याचे नाणे देखील घालता येते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.